चला, परवाच्या लेक्चरमध्ये आपण हवामान या टॉपिकवरती, भारताचे हवामान या टॉपिकवरती काही प्रश्न बघितलेले आहेत. उरलेले प्रश्न या टॉपिकमध्ये घेऊन टाकू आपण. हा प्रश्न आपला शेवटचा राहिलेला आहे. ठीक आहे, एल निनो बाबतचा आणि ईशान्य मोसमी वाऱ्याबाबतचा हा शेवटचा प्रश्न झालेला होता आपला. आता इथून पुढे उरलेले जे प्रश्न आहेत या प्रश्नाचं थोडं विश्लेषण आपल्याला बघायचं आहे. हे बघा, पुढचा प्रश्न येतो, भारतात मान्सून वारे वाहण्यासाठी 30 ते 40 उत्तर अक्षांशाच्या पट्ट्यात जेट वायूचे अस्तित्व कारणीभूत आहे. मागच्या लेक्चरमध्येच आपण सांगितलेलं आहे की भारतात मोसमी वारे जे काही वाहतात त्या मोसमी वारे वाहण्याच्या पाठीमागचे 5 कारणं नेहमी लक्षात ठेवायची. त्यातलं पहिलं कारण येतं आंतर उष्णकटिबंधीय कमी वायुभाराचा पट्टा, त्याला ITCZ म्हटलं जात असतं. नंबर 2ला येत असतं भारताचं द्वीपकल्पीय स्थान. ठीक आहे. नंबर 3ला येत असतं उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश किंवा हिमालयन डोंगररांगा. नंबर 4ला येत असतं जेट वारे, जे 30 ते 40 अक्षीवृत्तावरती 5 ते 6 किलोमीटर वरती येऊन वाहत असतात पश्चिमेकडून पूर्वेकडे. आणि या ठिकाणी उष्ण सागर प्रवाह एक 5वं कारण. तर अशी 5 कारणं तुम्हाला सांगितलेली. यातलं हे एक कारण आहे बघा. ठीक आहे, भारतात मान्सून वारे वाहण्यासाठी 30 ते 40 उत्तर अक्षांश दरम्यान जे काही जेट वायूचा जो पट्टा आहे तो पट्टा एक कारणीभूत आहे. आणि नंबर 2, भारताचा भूखंडाचा विस्तृत भाग मान्सून वारे वाहण्यासाठी कारणीभूत आहे. ठीक आहे, कारण या ठिकाणी हिमालयन डोंगररांगेमुळे येत नाही आणि हवेमुळे मोठा कमी वायुभाराचा पट्टा तयार होतो आणि त्याकडेच वारे खेचल्या जातात आणि खेचल्या गेल्यातूनच या ठिकाणी मोसमी वारे भारताकडे येऊन पाऊस पडत असतात बघा. तर हे दोन्ही पण उत्तर बरोबर आहेत. तर या ठिकाणी आपलं उत्तर येतं मग अ आणि ब बरोबर आहेत. तर हे उत्तर या ठिकाणी येईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न येतो, मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रात टिंबटिंब म्हणतात. उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या भागात जे वारे वाहतात त्यांना वेगवेगळे नावं दिलेली या ठिकाणी आपण बघितलेले आहेत. ठीक आहे, राजस्थानमध्ये या वाऱ्यांना म्हणायचं आंधी किंवा लू. याच वाऱ्यांना पश्चिम बंगालमध्ये म्हणायचं काल बैसाखी. या दोन्ही वारे एकत्र ज्या ठिकाणी येतात त्याच ठिकाणी म्हणायचं नॉर्वेस्टर. सह्याद्रीच्या पश्चिमेकडचा जो पश्चिम किनारपट्टीचा पट्टा आहे महाराष्ट्र आणि गोव्याचा, या ठिकाणी म्हणायचं अमृतसरी. कर्नाटक केरळमध्ये यांना म्हणायचं कॉफी बहरसरी, कारण कॉफीचं उत्पादन या पट्ट्यात जास्त आहे. आणि याच वाऱ्यांना पठारावर म्हणायचं वळिवाचा पाऊस. तर या पद्धतीनं वेगवेगळ्या भागामध्ये हे वेगवेगळे नावं लक्षात घेतली पाहिजे आपण. तर मान्सून पूर्व पाऊस म्हणजे थोडक्यात उन्हाळ्याच्या शेवटी पडणारा पाऊस. महाराष्ट्रात यांना म्हणायचं अमृतसरी. अमृतसरी पर्याय नसेल तर मग वळिवाचा पाऊस म्हणायचं. ठीक आहे, या 2 पर्यायापैकी एक पर्याय आपल्याला पर्यायामध्ये दिसायला लागेल. मग नॉर्वेस्टर UP बिहारमधल्या वाऱ्याचं नाव आहे. कालबैसाखी झारखंड पश्चिम बंगालमधून वाहणारे उन्हाळ्यातल्या वाऱ्याचं नाव आहे. चिरी ब्लॉसम शॉवर हे कर्नाटक आणि केरळच्या किनारपट्टीवरती उन्हाळ्यात वाहणाऱ्या वाऱ्याचं नाव आहे. ठीक आहे, तर हे बाकीचे नावं सुद्धा लक्षात घेतली पाहिजेत. पुढचं या ठिकाणी 2 विधानं दिलेली आहेत बघा. सत्य विधानं कोणती कोणती आहेत ती ओळखायला सांगितलेली आहेत. या ठिकाणी 2 विधानापैकी पहिलं विधान येतं, हिवाळ्यामध्ये द्वीपकल्पीय भारताच्या तुलनेने उत्तर भारतामध्ये हवेचे तापमान खूपच कमी असते, त्यामुळे तेथे हवेच्या दाबाचे प्रमाण अधिक असते. हे वाक्य थोडं समजून घेण्यासाठी आपल्याला भारताचा नकाशा डोळ्यासमोर आणणं गरजेचं आहे. ठीक आहे, हा भारत आहे. भारतामध्ये हेही लक्षात घेतलं पाहिजे की या ठिकाणी हिमालयन डोंगररांगा आहे. या डोंगररांगा 6000 मीटर उंचीपर्यंत येत असतात. ठीक आहे, हिवाळ्याचा कालखंड आहे हे लक्षात घ्या. हिवाळ्याच्या कालखंडामध्ये विषुववृत्ताच्या दक्षिणेकडे या ठिकाणी सूर्य असतो. सूर्य इकडे असल्यामुळे लंबरूप किरण या पट्ट्यात पडणार आहे. जसजसं सूर्यापासून उत्तरेकडे जाणार तसतसं तिरपी किरण पडत जाणार आहे. म्हणजे दक्षिण भारतामध्ये या ठिकाणी जे काही किरण पडणार आहे हे थोडे लंबरूप असणार आहे, पण या भागात तिरपी किरण असणार आहे. लंबरूप किरणांपासून जास्त उष्णता मिळत असते, त्यामुळे दक्षिण भागामध्ये तापमान जास्त असणार आहे. उत्तर भागात तिरपी किरण पडणार आहे, याचा अर्थ उत्तर भागामध्ये तापमान कमी असणार आहे. ठीक आहे, आणि यातच हिमालयन डोंगररांगा ज्या उंच आहेत त्या उंचीच्या मानानं या ठिकाणी जर आपण बघितलं तापमानामध्ये आणखीन घट होऊन जाते. त्यामुळे वातावरणातलं बाष्पाचं रूपांतर द्रवात न होता घनरूपात होते, म्हणून या ठिकाणी बर्फवृष्टी होत असते बघा. ठीक आहे, तर बर्फवृष्टीनं हा पूर्ण पट्टा वेढला जात असतो.
20-30 फुटाचे बर्फाचे लादीचे थर एकावर एक थर या ठिकाणी तयार होतात. त्यामुळे याच्या आसपासच्या भागातलं तापमान आणखीन कमी होऊन जातं. तापमान कमी झाल्याचा परिणाम काय होतो, या ठिकाणी हवा थंड होऊन जाते. हवा थंड झाल्यामुळं थरावर थर संचित होऊन जाते आणि यातूनच या पट्ट्यामध्ये हवेचा जास्त थर तयार होतात. त्यालाच म्हणायचं जास्त वायुभाराचा पट्टा. आणि या भागात लंबरूप किरण असल्यामुळे या भागातली हवा लवकर गरम होते. गरम झालेली हवा वरती निघून जात असल्यामुळे तिथल्या हवेची पातळी कमी होऊन जाते. तर इकडे तयार होतो कमी वायुभाराचा पट्टा. हवा नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, जास्त वायुभाराच्या पट्ट्याकडून कमी वायुभाराच्या पट्ट्याकडे वाहत असते. त्यामुळे इकडे जास्त वारस पट्टा, इकडे कमी वारस पट्टा आहे, म्हणून वारे असे वाहणार आहेत हिवाळ्यामध्ये. म्हणून वाऱ्याची दिशा कशी असणार आहे, ईशान्येकडून नैऋत्येकडे असणार आहे. तर हा एक हिशोब लक्षात ठेवा. आता बघा परत, हिवाळ्यामध्ये द्वीपकल्पीय भारत म्हणजे तिन्ही बाजूला पाणी असलेला जो जमिनीचा पट्टा आहे हा पट्टा. तर द्वीपकल्पीय भारताच्या या भागाच्या तुलनेत उत्तर भारतामध्ये हवेचे तापमान खूपच कमी असते. बरोबर आहे, बरोबर आहे. त्यामुळे तेथे हवेच्या दाबाचे प्रमाण अधिक असते. हेही बरोबर आहे, जास्त वायुभाराचा पट्टा आहे. तर हे पहिलं विधान बरोबर आहे. ठीक आहे. दुसरं विधान येतं असतं, हिवाळ्यामध्ये उत्तर भारताच्या तुलनेत म्हणजे या भागाच्या तुलनेत द्वीपकल्पीय भारतामध्ये हवेचे तापमान खूप जास्त असते. त्यामुळे तेथे हवेच्या दाबाचे प्रमाण कमी असते. तर हेही विधान बरोबर आहेत. तर ह्या हिशोबाने जर आपण बघितले तर दोन्ही विधानं बरोबर आहे, म्हणजे आपलं उत्तर येतं 1 नंबर. ठीक आहे. तर ह्या बेसिक गोष्टी काय, असं काही अवघड काही गोष्टी नाहीत. त्याच्यानंतरचा प्रश्न येतो असतो, कर्नाटक राज्यात मान्सून पूर्व पर्जन्याला काय म्हणतात. मग आत्ताच आपण बघितलेलं आहे, कर्नाटक राज्यामध्ये कॉफीचं उत्पादन जास्त आहे. महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये आंब्याचं उत्पादन जास्त आहे म्हणून इकडे आम्रसरी म्हणतात, तिकडे कॉफीचं उत्पादन जास्त आहे म्हणून त्याला चेरी ब्लॉसम शावर किंवा कॉफी बहरसरी म्हणतात. मग आता या दोन पर्यायापैकी कुठला असेल, हे बघा, कॉफी बहरसरी किंवा इंग्लिशमध्ये यालाच म्हणायचं चेरी ब्लॉसम शावर. तर त्यावरून लक्षात घ्यायचं, कर्नाटक कॉफीचे उत्पादन, भारतामध्ये जेवढे कॉफीचं उत्पादन होतं त्यातलं 80% एकट्या कर्नाटकमध्ये. तर यावरून त्या पावसाला नाव दिलं जात आहे मग कॉफी बहरसरी किंवा चेरी ब्लॉसम शावर. मग या महाराष्ट्रामध्ये किंवा गोव्यामधल्या पावसाचं नाव हे आहे बंगालमधल्या पावसाचं नाव किंवा वाऱ्याचं नाव, आणि आंधी येतं राजस्थानमधल्या वाऱ्याचं नाव. ही कोरडे वारे आहेत, ही बाष्पयुक्त वारे, हे बाष्पयुक्त वारे, हे पण बाष्पयुक्त वारे. बाष्पयुक्त वारे याचा अर्थ पाऊस पडण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. कोरडे वारे याचा अर्थ या भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता सर्वात कमी आहे. पाऊस पडत नसल्यामुळेच राजस्थानमध्ये वाळवंट आहे, हेही लक्षात घेतले पाहिजेत. त्यामुळे हे वारे कुठले, बाष्पयुक्त आहे की कोरडे की दोन्हीचं मिक्सचर आहे, तर असं जर प्रश्न आला तर लक्षात घ्यायचं आंधी ही वारे कोरडे असतात. बाकीचे सगळे सागराकडून येणारी हवा आहे त्यामुळे बाष्पयुक्त असते. पुढचा प्रश्न येतो, ईशान्य भारतातील चेरापुंजी येथे कोणत्या प्रकारचा पाऊस पडत असतो. आता चेरापुंजी जर बघितलं तर गारो खासी डोंगररांगा अशा. ठीक आहे. या डोंगररांगेच्या उत्तरावरती पायथ्याशी असलेले हे गाव येत असतं बघा. ती इथं वारे आडायला जात असल्यामुळे इथं प्रचंड पाऊस पडत असतो. तर कोणता पाऊस पडत असेल इथं, तर प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडत असतो. कारण डोंगररांगेला हवा आडवलं जात असल्यामुळे पावसाचं प्रमाण जास्त असतं. आणि सरासरी या ठिकाणी 1180 सेंटीमीटर किंवा 11,800 mm इतका पाऊस पडत असतो बघा, जो जगात सर्वात जास्त आहे. ठीक आहे. याच्यापेक्षा जास्त पाऊस आता मौसिमरम या ठिकाणी, इथूनच 23 किलोमीटर अंतरावरती ठिकाणी येते हे पण. तर हे एक लक्षात घ्या. त्याच्यानंतर भारताच्या पश्चिम घाटात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो. पश्चिम घाट म्हणजे सह्याद्री, हे पर्यायी नावं पण लक्षात असली पाहिजेत. सह्याद्रीमध्ये कोणता पाऊस पडतो, तर प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. हे सगळे प्रश्न बघितल्यानंतर एक लक्षात घ्यायचं आहे की भारतामध्ये 85% पाऊस हा प्रतिरोध प्रकारचा आहे. त्यामुळं प्रश्न सुद्धा 85% प्रतिरोध पावसाबद्दलच असणार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर 10% पाऊस पडतो आपला आवर्तापासून, चक्रीवादळापासून. ठीक आहे. जसं पूर्व विदर्भामध्ये हिवाळ्यामध्ये जो पाऊस पडतो चक्रीवादळापासूनच पाऊस पडत असतो बघा, तो 10%. आणि अभिसरण प्रकारचा पाऊस, उन्हाळ्यामध्ये पडणारा पाऊस जो आहे तो जवळपास या ठिकाणी 5% आहे. तर हा सरळ हिशोब लक्षात ठेवायचा. तर त्यामुळे शक्यतो डोंगररांगा आल्या तर प्रतिरोध प्रकारचा पाऊस आहे. आणि भारतातही विचारलं प्रामुख्याने कोणता पाऊस पडतो, तर प्रतिरोध प्रकारचाच पाऊस पडतो. कारण वर्षाच्या 85% पाऊस या वाऱ्यापासून किंवा या प्रकारच्या पावसापासून पडत असतो. त्याच्यानंतरचा प्रश्न होतो बघा, पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये अति उष्ण कोरडे धुळीचे वेगाने वाहणारे वाऱ्यांना काय म्हणतात. ठीक आहे. तर तुम्हाला अगोदरच सांगितलेले 4-5 वाऱ्याचे उन्हाळ्यातले वाऱ्याचे प्रकार लक्षात घ्यायचे.
राजस्थानमध्ये काय म्हणायचं, इकडं काय म्हणायचं ते लक्षात घ्यायचं. तर राजस्थानमध्ये जे वारे असतात आंधी हा शब्द राहील किंवा लू हा शब्द राहील. इथं जे वारे वाहतात यांना कालबैसाखी म्हणायचं. ठीक आहे. आता हे वारे कोरडे असणारे, हे वारे बाष्पयुक्त असणारे, आणि हे दोन्ही वारे एकमेकांच्या दिशेने येत असतात. आणि कोरडे आणि बाष्पयुक्त वारे सहजासहजी मिसळणार नाहीत. ते पहिलं आले त्यांच्या टकराव तयार होईल. कडकडाट गडगडाट होत होत या ठिकाणी विजा पडत पडत पाऊस पडणारे यूपी बिहारमध्ये यांनाच म्हणायचं नंतर नॉर्वेस्टर. ठीक आहे. आणि पश्चिम घाटाच्या पश्चिम किनारपट्टीवरती महाराष्ट्र गोव्यामध्ये पडणारा पाऊस म्हणजे आम्रसरी. कर्नाटक केरळमध्ये पडणारा पाऊस म्हणजे कॉफी बहरसरी. आणि या ठिकाणचे कोरडे वारे, निकडचे बाष्पयुक्त वारे यांच्यापासून पठारावरती पडणारा पाऊस म्हणजे वळिवाची वारे किंवा वळिवाचा पाऊस. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हे नावं लक्षात घेतली पाहिजेत. ठीक आहे. आता या ठिकाणी राजस्थान पश्चिम आणि वायव्य भारत म्हणजे राजस्थानचा पट्टा आहे. इथं या ठिकाणी वारे वाहणारे लू शब्द नसेल तर आंधी शब्द राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर नॉर्वेस्टर तुम्हाला सांगितलेले यूपी बिहारमध्ये वाहणारे वारे आहेत. हे कालबैसाखी पश्चिम बंगालमध्ये वाहणारे वारे आहेत. ठीक आहे. आता चहा नावाचे वारे कुठेही वाहत नसतात. ठीक आहे. आणि लेस जर टाकलंच असेल तर समजून घ्यायचं आसामबद्दल विचारतात, कारण चहाचे मळे आसाम आणि अरुणाचल प्रदेश या भागामध्येच आहे. भारतातील एकूण पर्जन्यापैकी दक्षिण पश्चिम मोसमी वाऱ्याचे योगदान किती आहे? तर हा एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. हे इंग्लिश मधल्या नावाचं ट्रान्सलेट आहे. आपण यालाच म्हणायचं नैऋत्य मोसमी वारे असं आपल्या भाषेत करायचं बघा. तर यांचा मुद्दा हा आहे की भारतातील एकूण पर्जन्यापैकी नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून किती टक्के पाऊस पडतो? तर 85% पाऊस पडतो. 85% म्हणजे इथं जवळपास 80 ते 90% लक्षात घ्यायचे. ठीक आहे. जवळपासचे पर्याय निवडायचे आपण. तर 80 ते 90 म्हणजेच 85%. ठीक आहे. ईशान्य मोसमी वाऱ्यापासून किती पाऊस पडतो? तर त्या हिशोबाने ते 10% लक्षात ठेवायचं. आणि मान्सून पूर्व पाऊस 5%. अल निनो व ला निना हे काय आहेत? आता एल निनो आणि ला निना बद्दल आपण सांगितलेलं आहे. पॅसिफिक महासागराच्या पूर्व भागामध्ये दक्षिण गोलार्धामध्ये दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर पेरू नावाच्या देशाजवळ या ठिकाणी विषुववृत्तीय प्रतिप्रवाहाचं नाव येते. विषुववृत्तीय प्रतिप्रवाह हा उष्ण प्रवाह आहे. पण या उष्ण प्रवाहाचं टेम्परेचर आणखीन 5 ते 7 डिग्रीना वाढत असेल तर त्याला म्हणायचं एल निनो. आणि सरासरीपेक्षा 5 ते 7 डिग्रीना कमी होत असेल तर त्याला म्हणायचं ला निनो. तर अशा पद्धतीची हे नावं या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजेत. ठीक आहे. आता यांच्याबद्दल काय? दोघेही पूर्व प्रशांत महासागरातील जलाचे तापमान घटवतात. ठीक आहे. पूर्व प्रशांत महासागरातले आहे हे मान्य, पण दोघेही तापमान घटवत नाही. एक तापमान वाढवतो, एक तापमान घटवतोय. त्यामुळे हे वाक्य बरोबर नाहीत. ठीक आहे. त्याच्यानंतर दोघेही पूर्व प्रशांत महासागराचे जलाचे तापमान वाढवतात. नाही, एक जण तापमान वाढवतो, एक जण तापमान घटवण्याचं काम करतो बघा. ठीक आहे. त्यामुळे हेही वाक्य बरोबर नाहीत. त्याच्यानंतर दोघेही मेक्सिकोच्या आखातामधील सागर जलाचे तापमान वाढवतात. हे मेक्सिकोच्या आखातात संबंधच नाही. मेक्सिकोच्या आखात अटलांटिक महासागरात आहे आणि आपलं हे दोन्ही पण जे काही प्रवाह आहे हे पॅसिफिक महासागरात आहे. त्यामुळे याचा संबंधच लागत नाही. आता राहिला पर्याय हाच आहे. त्या पर्यायाचं समजलं नाही तरी समजून घ्यायचं उत्तर हेच आहे म्हणून, कारण हे 3 पर्यायामध्ये बसतच नसेल तर याचं उत्तर 100% हेच आहे. वाचनाच्या अगोदर लक्षात येते उत्तर हेच आहे म्हणून, पण तरी बघत चालायचे. दोघेही म्हणजे हे दोन्ही प्रवाह त्यांच्या विरुद्ध दिशांना जागतिक तापमान व पर्जन्यमान आकृतिबंधात बदल घडून आणतात. तर हे बरोबर आहे. हे त्यांच्या विरुद्ध म्हणजे तापमानाबाबत आणि पर्जन्यमानाबाबत एकमेकांची विरुद्ध आहे. बरोबर आहे. तापमान वाढल्यामुळं या ठिकाणी पर्जन्यमान पण वाढत असतं. एल निनो तयार झालं की तापमान वाढतं आणि पर्जन्यमान पण वाढत असतं. आणि ला निना तयार झाला तापमान घटत असतं आणि पर्जन्यही घटत असतं. तर त्यामुळे हे एकमेकांच्या विरुद्ध आहेत. तर हे पर्याय त्याचा बरोबर येतोय. ठीक आहे. पुढचा घेऊ. भारतात पडणाऱ्या पावसाबाबत काय खरे नाही? भारतात जो पाऊस पडतो त्याच्याबाबत काय खरी नाही म्हणजे चुकीचं काय आहे ते ओळखायला सांगितलेलं आहे. पहिला पर्याय तो मोसमी पावसाचे उशिरा आगमन ही आता एक नित्याची बाब झाली आहे. बरोबर आहे. ठीक आहे. ज्या वर्षी पाऊस उशिरा सुरू होतो तो बहुतांशी लवकर जातो. तर हे वाक्य बरोबर आहे. ठीक आहे.
हे वाक्य कसं बरोबर आहे हेही लक्षात घ्या. आपल्या मोसमी वाऱ्याचे वैशिष्ट्य या ठिकाणी सांगितले जातात. काय काय सांगितले जातात? सगळ्यात पहिलं आहे की भारतात प्रामुख्याने 85% पाऊस हा पावसाळ्यात पडत असतो. जून ते सप्टेंबर महिन्यात पडत असतो. पावसाळ्यात पडणारा पाऊस जो आहे तो प्रतिरोध प्रकारचा पाऊस असतो. एक तर सह्याद्री डोंगररांगा असू द्या, सातपुडा डोंगररांगा असू द्या, मैकल डोंगररांगा असू द्या, विंध्य पर्वतरांगा असू द्या आणि हिमालयन डोंगररांगा असू द्या, या डोंगररांगेला आडूनच हा पाऊस पडत असतो. त्यामुळे प्रतिरोध प्रकारचा पाऊस असतो. त्याच्यानंतर ज्या वर्षी मोसमी वारे लवकर येतात त्या वर्षी ते उशिरा परत जातात. म्हणजे सरासरी केरळमध्ये 1 जूनला येतात, पण ते जर लवकर आले 7-8 दिवस तर परत जातात या ठिकाणी ते उशिरानं, म्हणजे परत जात असतात सप्टेंबरला तर ऑक्टोबरला परत जातील. तर अशा वर्षी 1 तारखेला येण्याच्या अगोदरच 8 दिवस अगोदर येतात, म्हणजे 8 दिवस पाऊस शिल्लक पडतो आणि जाताना 30 सप्टेंबरला परत जायला पाहिजे तर 10-12 ऑक्टोबरला परत जातात, म्हणजे ते 7-8 दिवस. तर अशा वर्षी पावसाचे दिवस पण जास्त असतात, पावसाचे प्रमाण पण जास्त असतं. तर हे एक वैशिष्ट्य लक्षात ठेवलं पाहिजे. आणि याच्या अपोजिट आणखीन पुढचं वैशिष्ट्य येतं की ज्या वर्षी ते 7-8 दिवस उशिरा येतात त्या वर्षी ते 7-8 दिवस लवकरही परत जातात. तर अशा वर्षी पावसाचे दिवस पण कमी असतात, पावसाचे प्रमाण पण कमी असते. तर हेही लक्षात घेतलं पाहिजे. तर या ठिकाणी ज्या वर्षी पाऊस उशिरा सुरू होतो तो बहुतांशी लवकर जातो, हे वाक्य त्या हिशोबानेच बरोबर येते. ठीक आहे. त्याच्यानंतर भारतात कुठे ना कुठे पाऊस पडत नाही असा एकही महिना नाही, हेही बरोबर आहे. कारण भारतामध्ये एखाद्या भागामध्ये ओला दुष्काळ असतो तर एखाद्या भागामध्ये कोरडा दुष्काळ असतो. एखाद्या भागामध्ये महापूर चालत असतो तर दुसऱ्या भागामध्ये दुष्काळामध्ये लोक मरण पावत असतात. वर्षातून दर महिन्यात कुठल्या कुठल्या भागात पाऊस पडतच असतो. तर हे आपल्या मान्सूनचं वैशिष्ट्य आहे. म्हणून प्रचंड विविधता आहे. हवामान खात्यालाही अंदाज आहे ना आपल्या हवामानाचा की कोणत्या भागात काय काय होईल म्हणून. म्हणजे या ठिकाणी अमेरिकेच्या हवामान खात्याचे अंदाज जर बघितले तर 97-98% बरोबर असतात. अमेरिका आपल्यापेक्षा तिपटीनं मोठा आहे क्षेत्रफळानं. ठीक आहे. आणि हवामान खात्याचे अंदाजे त्यांचे 97-98% बरोबर येतात. आपण 3 पटीनं आकार छोटा आहे आपला, पण तरी आपल्या हवामान खात्याचे अंदाज या ठिकाणी तितके येत नाही. 70-80% आखरी जातील. ठीक आहे. कधी कधी 50-60% अंदाज बरोबर येतात. तर त्याचं प्रमुख कारणच हे की या ठिकाणी प्रचंड विविधता आपल्या प्राकृतिक रचनेमध्ये प्रचंड विविधता आपल्या हवामान खात्यामध्ये पण येते, हवामानामध्ये पण येते. कारण बाकीच्या जगामध्ये 2च ऋतू आहे, आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे ऋतू असतात. मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये उन्हाळा असतो, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाळा असतो, ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये संक्रमण कालखंड आहे, ना पाऊसही पडत नाही थंडीही वाजत नाही, आणि त्याच्या पुढचा कालखंड हिवाळा असतो. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळी हवेची स्थिती आहे आपल्याकडे, आणि म्हणून हवामान खात्याचे अंदाज या ठिकाणी बऱ्याच वेळेस चुकतात. त्याचं प्रमुख कारण हेच आहे. तर हे दोन्ही विधानं बरोबर आहेत. मग चुकीचे ओळखायला सांगितलेले त्यांनी, मग चुकीचं ना अ आहे ना ब आहे. ठीक आहे. झालंय का मित्रांनो? हा टॉपिक झालेला नाही, या टॉपिकचे अर्धे प्रश्न झालेले आहेत, अर्धे प्रश्न बाकी होते ते आपण घेतोय. सुरेखा, भारतामध्ये सरासरी साधारणपणे किती सेंटीमीटर पाऊस पडतो? तर भारतामध्ये सरासरी पाऊस पडतो असतो 120 सेंटीमीटर. ठीक आहे. हे काही फिक्स नाही, कमी जास्त दरवर्षी होत असतात, पण 120 सेंटीमीटरच्या आसपास पाऊस पडला तर समजून घेतलं जातं 100% पाऊस पडला. पण 100% पडला तर समजून घ्यायचं आहे की याच्यामध्ये जवळपास 10-15% पाऊस कमी पडला, म्हणजे आपल्या सरासरीपेक्षा 90%च पाऊस पडला, असं ते गृहीत धरलं जात असतं बघा. तर 120 सेंटीमीटरचा आसपासचा कोणता पर्याय आहे? 119.4. तर हे एक लक्षात घ्या. त्याच्यानंतर एल निनो वर्षी खालीलपैकी कोणत्या महासागराच्या किनाऱ्यावर कमी वायुदाबाचा प्रदेश निर्माण होतो? आता ज्या ठिकाणी एल निनो तयार होतो त्या ठिकाणी कमी वायुदाबाचा प्रदेश तयार होतो, आणि हा पॅसिफिक महासागराचा पूर्व भाग, दक्षिण अमेरिका खंडातला पश्चिम भाग, पेरू नावाच्या देशाजवळ या ठिकाणची स्थिती येते बघा. तर हे महासागर विचारताय त्यामुळे साहजिकच आहे, डबल प्रश्न, एकदम बारीक काही प्रश्न नाही येतो. हिंदी महासागर, आर्कटिक महासागर, अटलांटिक महासागर असे खाली पर्याय आहेत. तर पॅसिफिक महासागर, पॅसिफिकमध्ये पण उत्तरेला, दक्षिणेला, पूर्वेला, पश्चिमेला, तर पूर्वेला, कधी कधी पूर्वेला पण कोणत्या देशाची किनारपट्टीजवळ? तर पेरू नावाची किनारपट्टीजवळ. ठीक आहे. कोणता खंड? तर दक्षिण अमेरिकेचा खंड, असं लक्षात घ्यायचे. ते एवढ्यापैकी काहीतरी राहू शकतंय.
ठीक आहे. आपण प्रश्न आता इथून पुढे जे होणार आहेत पूर्ण भारताच्या भूगोलवरचे प्रश्न एक 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 प्रकरण बघू, नंतर पूर्ण महाराष्ट्राच्या भूगोलवरती एक 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 प्रकरण बघणार आहोत. त्यामुळे काळजी करू नका. ही सगळे आता इथून पुढे आपले रेग्युलर ही मालिका चालणार आहे. पुढचा प्रश्न येतो, लू हे कोरडे वारे आणि धुळीचे वारे भारताच्या वायव्य भागातून वाहणारे वारे कोणत्या महिन्यात वाहतात? हे उन्हाळ्यात वाहतात. आणि उन्हाळ्याचा कालखंड कुठला येतो? एप्रिल मे, या कालखंडात वाहतात ही वारे. ठीक आहे. आता प्रश्न रिपीट व्हायला लागलेले, त्यामुळे आता जास्त स्पष्टीकरण करण्याची गरज नाही. भारतीय हवामान खात्याचे मान्सून वाऱ्याचे आगमन आणि निर्गमन यांचा अभ्यास करून 4 ऋतू मानलेले आहेत. मग मी आत्ता सांगितलेले उन्हाळा, हिवाळा, पावसाळा आणि संक्रमण काळ. तर 4 ऋतू मानलेले आहेत. या ऋतूसोबत कालावधी दिलेला आहे. यापैकी अचूक पर्याय निवडा. नैऋत्य मान्सून काळ जून ते सप्टेंबर, बरोबर आहे. मान्सून उत्तर काळ ऑक्टोबर नोव्हेंबर, बरोबर आहे. याला संक्रमण काळही म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे. ईशान्य मान्सून काळ जानेवारी फेब्रुवारी, बरोबर आहे. मान्सून पूर्व काळ म्हणजेच उन्हाळा म्हणा आपण दुसऱ्या भाषेत, मार्च ते एप्रिल मे. ठीक आहे, बरोबर आहे. सर्वच बरोबर आहेत. पण ते पण बघा, चूक विचारला का चूक विचारलाय. आता आपण आपल्या हिशोबाने सर्व बरोबर करायचं आणि इतर याचं चूक पर्याय कोणता आहे, तर यापैकी नाही असा खाली पर्याय राहील. मग त्याच्यानंतर ज्या वर्षी पाऊस सरासरीपेक्षा टिंब टक्के अधिक असतो ते वर्ष पर्जन्याधिक्याचे वर्ष असतं. हे बघा, सरासरी पाऊस पडतो त्या वर्षी किती टक्के समजतो आपण? 100%. तर 100%पेक्षा जास्त पाऊस पडला असेल तर मग पर्जन्याधिक्य म्हणायचं. अधिक पडला, पाऊस कमी पडला असेल पर्जन्य कमतरता म्हणतात. ठीक आहे. तर इथे 100%पेक्षा अधिक असं त्याचा अर्थ घ्यायचा आहे. आणि 100% मध्ये किती सेंटीमीटर? तर 120 सेंटीमीटर. नेहमी लक्षात ठेवायचं, उन्हाळ्याच्या शेवटी हवामान खाते पहिल्यांदा अंदाज सांगत असतात बघा. तो दीर्घकालीन अनुभवावर आधारित अंदाज असतो. पावसाळा सुरू झाल्यानंतर एक अंदाज असतो, पुढच्या ऑगस्ट आणि सप्टेंबरचा तो एक अंदाज असतो. तर हे सांगत असतात ते यावर्षी सरासरी 95% पाऊस पडणार आहे, 95% ते 105% पाऊस पडणार आहे. तर याचा अर्थ हा घ्यायचा की याला 100% पकडायचं. 95% पाऊस पडणार आहे म्हणजे त्या हिशोबानं या ठिकाणी किती पाऊस पडणार आहे ते लक्षात घ्या. ठीक आहे. तर 95च्या पुढं पाऊस पडत असेल 95%पेक्षा जास्त तर सरासरी सर्वसाधारण पाऊस पडणारे वर्ष येते. आणि 95%पेक्षा कमी पाऊस पडत असेल तर समजून घ्यायचं दुष्काळी वर्षे आहेत. नैऋत्य मान्सूनच्या काळात म्हणजे जून ते सप्टेंबर म्हणजेच पावसाळा काळात पावसात साधारण 1 किंवा 2 आठवडे पडणाऱ्या खंडाला मान्सून मधील खंड असे म्हणतात. खालीपैकी कोणते कारण हे त्यासाठी बरोबर आहे? हे बघा, मान्सूनचा पहिला पाऊस पडला की नंतर मध्ये गॅप पडत असतो बघा, त्याला खंडितपणा म्हणतात. ठीक आहे. आता हा गॅप कशामुळे पडतो तेही लक्षात घेत चला. हे बघा, भारताचा नकाशा डोळ्यासमोर आणा. इथं कमी वायुभाराचा पट्टा आहे म्हणून दक्षिण गोलार्धातले वारे असे येतात, विषुववृत्त अवलंबून असे येतात. मग नैऋत्येकडून मोसमीकडे ईशान्येकडे त्यांची दिशा होऊन जाते. ठीक आहे. या वाऱ्याने पाऊस पडला की जमीन ओली होते. जमीन ओली झाली की कमी वायुभाराचा पट्टा जो आहे आता छोटा व्हायला लागतो तो. तर कमी वायुभाराचा पट्टा छोटा झाला की दुरून वारे खेचण्याची ताकद कमी. मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेले की कमी वायुभाराचा पट्टा छोटा असेल तर आसपासचे वारे ही पोकळी भरून काढण्याकरता येणार आहे आणि ते मंद गतीने येणार आहे. आलं लक्षात? आणि त्यातून वावटळ तयार होणार आहे. उन्हाळ्यामध्ये जागोजागी भरपूर वावटळ आपण बघितलेले असेल. तर हे वावटळ म्हणजे जागोजागी जमिनीवर निर्माण झालेले कमी वायुभाराचे पट्टे 2-2, 3-3 फुटाचे असतात फक्त ते. ठीक आहे. पण उन्हाळ्याच्या शेवटी मोठा कमी वाऱ्याचा पट्टा तयार होतो ज्यामध्ये 2-3 राज्याचं क्षेत्रफळ बसतं लगेच. त्यामुळे जितका मोठा कमी वाऱ्याचा पट्टा तितके दुरून वारे खेचण्याची ताकद तयार होते आणि तितकेच वेगानं वारे येतात बघा. मग जेवढा कमी वाऱ्याचा पट्टा मोठा तितके वेगानं वारे येणार आणि जास्त वारे दुरून येणार. आणि जितका कमी वाऱ्याचा पट्टा छोटा तितके आसपासचेच वारे येणार आणि मंद गतीने येणार. मग आता पहिला पाऊस पडला की जमीन ओली होते, जमीन लगेच हवा थंड होते, थंड हवा जास्त जमीन लगेच राहते, त्यामुळे कमी वाऱ्याचा पट्ट्याचा आकार छोटा होऊन जातो. त्यामुळे नंतर येणारी जी हवेची गती आहे, अगोदर जर या ठिकाणी 50 किलोमीटर पर आवरनं या ठिकाणी वारे येत असेल ना तर वाऱ्याची गती कमी होऊन जाते. 25 किलोमीटरवर येते, 20 किलोमीटर होते, 10 किलोमीटर होते. त्यामुळे जे काही वारे भारतामध्ये या ठिकाणी पुढच्या 24 घंट्यात यायला पाहिजेत त्याला 3 दिवस लागतात, कधी 4 दिवस लागतात, कधी 15 दिवस लागतात. जेवढी गती कमी होणार तेवढा वेळ लागणार आहेत बघा. तर त्यामुळे मध्ये गॅप पडत असतो आणि हा गॅप कधी कधी दुबार पेरणीसाठी सुद्धा कारणीभूत असतो बघा. म्हणून या ठिकाणी थोडं सावध राहण्याची गरज आहे.
पहिला गॅप एकदा झाला की नंतर मग तिथून पुढे पावसाळ्याला खऱ्या अर्थानं सुरुवात होऊन जात असते बघा. आणि याच कालखंडात काही जण गडबड करून पेरणी करून टाकतात आणि घरी पाण्याची सोय नसेल तर मग दुबार पेरणीशिवाय पर्याय नसतो. तर हे कारण असतात त्याला. तर मान्सूनमधील खंड असे म्हणतात. खालीलपैकी कोणते कारण त्यासाठी बरोबर आहे? पाऊस घेऊन येणारे उष्णकटिबंधीय आवर्त वारंवार निर्माण न झाल्यामुळे. बरोबर आहे, ठीक आहे. उत्तर भारतात मान्सून द्रोणाच्या स्थानामुळे. तर ही दोन्ही पण विधानं बरोबर येतील. कारण आवर्त म्हणजेच कमी वारंवारचा पट्टा, त्याला मराठीत शुद्ध भाषेत आवर्त म्हणायचं, इंग्लिशमध्ये सायक्लोन म्हणायचं त्याला. हे काय ट्रॉपिकल सायक्लोन. तर हे कमी वारंवारच्या पट्ट्याचा आकार कमी झाल्यामुळे आणि हे द्रोणाच्या स्थानामुळे सुद्धा जो काही या ठिकाणी जेट वाऱ्याच्या पट्ट्यामुळे जे काही द्रोणाचं स्थान अलीकडे असतं ना ते थोडं पलीकडे सरकलं जात असतं, तर त्याच्यामुळे सुद्धा या ठिकाणी गॅप पडत असतो बघा. तर हे दोन्ही पण विधानं बरोबर आहेत. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणते विधान एल निनो संबंधी बरोबर आहे? हे बघा एल निनो संबंधी आहे आणि बरोबर विचारलेले आहे. एल निनो म्हटलं तर डोळ्यासमोर 2-3 वाक्य येऊ द्यायचं. हा उष्ण सागर प्रवाह आहे नंबर 1. हा पॅसिफिकच्या पूर्व महासागरात निर्माण होतो नंबर 2. नंबर 3 आहे पेरू नावाच्या देशाजवळ पश्चिम किनारपट्टीवर तयार होतो नंबर 4. दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर तयार होतो, ठीक आहे. नंबर 5 एल निनो म्हणजे छोटा मुलगा. नंबर 6 डिसेंबर महिन्यामध्ये पहिल्यांदा दिसलेला आहे तो. नंतर जून महिन्यामध्ये जर तो सक्रिय झाला तर मग आपल्याकडे पाऊस कमी पडत असतो. डिसेंबर महिन्यात सक्रिय झाला तर आपल्याला काही पावसाचा संबंध लागत नाही, कारण डिसेंबर महिन्यामध्ये हिवाळा असतो आपल्याकडे, ठीक आहे. तर एवढे वाक्य अगोदर तुमच्या लक्षात आणून देणं गरजेचं आहे. आता याच्यापैकी कोणते कोणते वाक्य बरोबर आहेत ते बघायचं. हा उष्ण पाण्याचा प्रवाह आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. हा पेरूच्या किनाऱ्याजवळ जून महिन्यात आढळतो, बरोबर आहे, बरोबर आहे. पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागावरील तापमान वाढ होते या प्रवाहामुळे, बरोबर आहे, बरोबर आहे. कारण तो गरम आहे ना, त्यामुळे तापमान वाढते. आणि भारतात पावसाचे प्रमाण घटते या प्रवाहामुळे, बरोबर आहे, बरोबर आहे. सगळे विधानं बरोबर आहेत, ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. खालीलपैकी कोणते विधानं बरोबर आहेत? आता 2 वाक्य दिलेली. आंतर उष्णकटिबंधीय केंद्रीभवन पट्ट्या म्हणजे थोडक्यात ITCZ म्हणायचे यालाच. इंटर ट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन, मराठीत शुद्ध भाषेत म्हणायचं विषुववृत्तावरील कमी वायुभाराचा पट्टा, ठीक आहे. दोन्ही गोलार्धातली हवा त्या ठिकाणी एकत्र येते म्हणून त्याला आंतर उष्णकटिबंधीय कमी वायुभाराचा पट्टा म्हणतात. तर या पट्ट्याचे ऋतुमानानुसार स्थानांतर होत असते. तुम्हाला अगोदरच सांगितलेले की सूर्य उत्तर गोलार्धात आला की तो कमी वायुभाराचा पट्टा पण उत्तरेकडे सरकतो. सूर्य दक्षिण गोलार्धात गेला की तो पट्टा पण दक्षिण गोलार्धात सरकत असतो. कारण सूर्याखाली लंबरूप किरण पडत असतात म्हणून सूर्याखाली जगातला सर्वात मोठा कमी वायुभाराचा पट्टा तयार होत असतो. तर त्यालाच ITCZ म्हटलं जात असतं बघा. तर ऋतूनुसार स्थलांतर होत असते व त्यावर मान्सूनचे आगमन व निर्गमन अवलंबून असते. तर हे बरोबर आहे, 100% बरोबर आहे. त्याच्यानंतर पश्चिम आशियात म्हणजे भारताचा अरबस्थानाचा पट्टा म्हणायचा आपण. भूपृष्ठापासून 3 किलोमीटर उंचीवर वाहणाऱ्या पश्चिमी जेट स्ट्रीम या वाऱ्याचा प्रभाव मान्सून हवामानावर होतो. अगोदर तुम्हाला 5 महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले की जेट वारे पण एक लक्षात ठेवायचं. आलं लक्षात? यासाठी जेट वारे कुठून तयार होतात याच्याबद्दलची माहिती. ओरिजिनल हे सगळं पृथ्वीवर वाहतात हे वारे. हे काही पश्चिम आशियामध्ये आपल्या पश्चिमेकडे पश्चिम आशिया आहे तिकडून येतात म्हणून आपण पश्चिम आशिया म्हणतो. पण नुसतं पश्चिम आशियातून सुरुवात नाही होते. आपली जी पृथ्वी आहे या पृथ्वीवर या ठिकाणी 30 ते 40 अक्षांश दरम्यान असे वाहत असतात ते. पण आपल्या पश्चिमेकडे अरबस्थानी म्हणून आपण म्हणतो अरबस्थानातून येऊ लागले. तर ठीक आहे, दोन्ही पण विधानं बरोबर आहे. आता बरोबर विचारले की चूक हे पण लक्षात घ्या, बरोबर. मग दोन्ही पण विधानं बरोबर आहे. परीक्षेमध्ये पण लक्षात ठेवा, असे खुणा करत चला. नसता खुणा जर केल्या नाही तर हे वाचेपर्यंत हे बरोबर आहे की चूक हे परत बघावं लागते. याच्यासाठी 1-1, 2-2 जर सेकंद जात असेल आणि सगळ्या प्रश्नामध्ये असं जर होत असेल तर सरळ 2-3 प्रश्न आपला 2-3 मिनिटाच्या वेळेचं गडबड होऊ शकते. तर ही थोडी गडबड लक्षात घ्या, ठीक आहे. असे खुणे केल्यामुळे डबल याला वाचण्याची गरज पडत नाही. बाष्प संपृक्त हवेची सापेक्ष आर्द्रता किती असते? तर 100% असते. आता हे काय अगोदर ते पण लक्षात घ्या. बाष्प संपृक्त हवा म्हणजे थोडक्यात याला म्हणायचं कंडेन्सेशन, सॅच्युरेटेड एअर. आलं लक्षात? म्हणजे मराठीत म्हणायचं सांद्रीभवन. मराठीत अवघडे म्हणजे थोडक्यात काय आहे ते लक्षात घ्या. हे बघा, ढग म्हणजे काय? ढग म्हणजे असा हवेचा पट्टा, शेकडो किलोमीटर पसरलेला हवेचा पट्टा.
कधी कधी 2-3 हजार किलोमीटर पसरलेला हवेचा पट्टा. ठीक आहे. तर या पट्ट्यातले जे धुलीकण आहेत, धुलीकण म्हणजे आतून पोकळ असलेले कण, या धुलीकणामध्ये बाष्प जमा व्हायला लागतं वातावरणातलं, आणि अशा पद्धतीनं बाष्पानं हे धुलीकण भरायला लागतात बघा. ठीक आहे. बाष्पाने हे धुलीकण अर्धे भरले तर आपण म्हणतो हवेची सापेक्ष आर्द्रता किती झाली, 50%. पण ही हवा डोळ्यांनी दिसणार नाही जोपर्यंत ते 100% भरत नाही तोपर्यंत. मग हवा धुलीकणाने ही बाष्प जे हे धुलीकण भरायला सुरुवात करते बघा. बाष्पाने हे धुलीकण भरायला सुरुवात होते आणि ही ज्यावेळेस पूर्ण भरते त्यावेळेस म्हणतो आपण हवेची सापेक्ष आर्द्रता किती झाली, 100% झाली. तर ही ज्यावेळेस धुलीकण यातले पूर्ण भरले जातात, हा पट्टा जो आहे डोळ्याचा आतापर्यंत डोळ्यांनी दिसत नव्हता, 100% ज्यावेळेस ते भरले जातात त्यावेळेस ते दृश्यमान स्वरूपात हवा येते, त्यालाच आपण ढग म्हणायचं. आलं लक्षात. तर ढग म्हणजे दुसरे तिसरे काही नसून तो एक पट्टा हवेचा, या पट्ट्यातले जे धुलीकण आहे ते धुलीकण बाष्पानं गच्च भरले गेलेले, म्हणून हवा दृश्यमान स्वरूपात येते. हवेच्या दृश्यमान स्वरूपालाच म्हणायचं ढग, क्लाउड. आलं लक्षात. ढग तयार झाले म्हणजे पाऊस पडणार नाही, आणखीन त्या ठिकाणी बाष्प असावं लागतं. आलं लक्षात. आणखीन बाष्प असेल ना तर आता मधी बसण्यासाठी जागा नाही त्या धुलीकणामध्ये बाष्पाला, म्हणून मग बाष्प वरतून चिटकायला लागतंय आणि अशा वेळेस मग त्या धुलीकणाचा आकार पण वाढतो, वजन पण वाढतं. ज्यावेळेस त्या धुलीकणाचा आकार 0.5 mm पेक्षा जास्त होतो त्यावेळेस ते धुलीकण हवेत तरंगू शकत नाही आणि मग ते खाली येऊन पडतं, त्याला पावसाचा थेंब म्हणतो आपण. आणि असे अब्जावधी कण येऊन पडले की पाऊस म्हणत असतो बघा. तर अशा प्रकारचे पावसाची ही स्थिती असते. तर ढग तयार होण्याकरता धुलीकण पूर्णपणे भरलेलं असलं पाहिजे, त्यालाच म्हणायचं 100% तो भरलेला असला पाहिजे. तर 100% भरणं म्हणजे सापेक्ष आर्द्रता किती होणे, 100% होणे. ठीक आहे. तर 100 ग्रॅम नाही तर 100%. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणत्या प्रकारचे पर्जन्य वारा येत असलेल्या पर्वत उतारावर आढळतो. तर हे सरळ सरळ उत्तर काय, प्रतिरोध प्रकारचा पाऊस. हे बघा असा डोंगररांग आहे, इकडून हवा येत असेल ना तर डोंगररांगेची या भागाला म्हणायचं पर्जन्य किंवा वारा येत असलेला पर्वताचा उतार, आणि या भागाला म्हणायचं वात विन्मुख भाग, म्हणजे वाऱ्याच्या विरुद्ध बाजूचा असलेला उतार. तर या भागात पाऊस जास्त पडत असतो, या भागात पाऊस कमी पडत असतो. या कमी पावसाच्या पट्ट्यालाच म्हणायचं पर्जन्य छायाचा पट्टा. सह्याद्रीचा पूर्वेकडचा भाग पर्जन्य छायाचा प्रदेश आहे आणि सह्याद्रीचा पश्चिमेकडचा उतार खूप जास्त पावसाचा प्रदेश आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या पावसाला म्हणायचं मग प्रतिरोध पाऊस किंवा ओरोग्राफिक रेनफॉल किंवा रिलीफ रेनफॉल. त्याच्यानंतर नैऋत्य मोसमी वारे भारतात 2 मार्गाने येत असतात. आता हे 2 मार्ग कुठले कुठले, तर भारताच्या द्वीपकल्पीय भागामुळे 2 मार्ग तयार होतात, असा भारत आहे. ही मोसमी वारे असे येतात बघा. मग एक अरबी सागराची शाखा आहे आणि एक इकडं बंगालची उपसागराची शाखा आहे. तर बंगालच्या उपसागरात अशी जात असतात, पण कमी वायुभाराचा पट्टा इकडे राजस्थानमध्ये असल्यामुळे ही अशी होऊन असे जातात मग नंतर. ठीक आहे. आणि इकडची हवा पण अशी होऊन अशी जात असते. तर मग हे बघा हे 2 भाग आहेत, अरबी सागर हिंदी महासागर नाही, बंगालचा उपसागर हिंदी महासागर नाही. तर उत्तर काय तर मग अरबी सागर आणि बंगालचा उपसागर. ठीक आहे. ओके. पुढच्या प्रश्नाकडे. एल निनो हा उबदार पाण्याचा समुद्र प्रवाह वाहणाऱ्या देशाचा किनारा कोणता आहे, तर कुठला किनारा येईल मग, पेरू. तुम्हाला अगोदर सांगितलेली याच्या आसपासच्या भागाबद्दल सगळी माहिती अगोदर दिलेली आहे बघा. ठीक आहे. क्लिअर. त्याच्यानंतर मोसमी वाऱ्यासंबंधी खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये बरोबर आहे. मोसमी वारे म्हणजे जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये जे नैऋत्य मोसमी वारे वाहतात त्यांच्याबद्दल योग्य वैशिष्ट्य कोणते. ही वारे दिशा बदलतात, बरोबर आहे. 6 महिने नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहतात, पुढचे कालखंडात ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहतात, तर हे बरोबर आहे. पाणी आणि जमीन यांच्या असमान तापण्यामुळे याची निर्मिती होते, बरोबर आहे. हे पण बरोबर आहे, कारण द्वीपकल्पीय भाग तुम्हाला 5 भाग दिलेले आहेत पावसाळी निर्मितीच्या पाठीमागचे, त्यापैकी जमीन आणि पाणी तापण्याचा भिन्न गुणधर्म द्वीपकल्पीय भाग ही त्याचं कारण आहे. आणि भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर ते पाऊस आणतात वारे, बरोबर आहे. ते सगळे वाक्य बरोबर आहे. इथं हे बघत चालायचं, बरोबर विचारले की चूक, तर बरोबर विचारलेले याचा अर्थ सगळे बरोबर आहे. हा इथं विचारलं वाऱ्यासंबंधी कोणती वैशिष्ट्ये बरोबर नाही, तर मग यापैकी एकही नाही असा पर्याय त्या ठिकाणी राहील. खालीलपैकी कोणता हवामानशास्त्रीय घटक भूमिपातास
भूमिपात म्हणजे काय, लँडस्लाईड म्हणजे डोंगराळ भागामध्ये जो काय भाग खाली येतो मलबा वगैरे जास्त पावसामुळे. आता हिमाचल किंवा हिमालयामध्ये तुम्ही बघत असाल, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब या पट्ट्यामध्ये या ठिकाणी डोंगराचे डोंगर खाली येऊ लागलेत बघा. म्हणजे कशामुळे होतं आहे, एकतर हिमालयन डोंगररांगा पूर्ण गाळाने बनलेला आहे, तिथं खडक वगैरे काही प्रकार नाही, ठीक आहे, सह्याद्रीसारखा. त्यामुळे तिथे एकतर प्रचंड पाऊस चालू आहे, पावसाचं पाणी आता तो गाळानं बनलेला हिमालयन डोंगररांगा आहे, त्या गाळामध्ये पाणी झिरपत जात आहे, त्यामुळं डोंगररांगेचं वरचं वजन वाढतं आणि तेवढं वजन झेलण्याच्या खालची भागाची ताकद नाही, त्यामुळे सगळा भाग मलबा खाली येऊन जातो बघा. तर ह्या घटना त्या ठिकाणी घडत असतात. तर कशामुळे घटना घडतात, या मग मुसळधार पावसामुळं. आणि आपल्याला रोजच्या बातम्या जर तुम्ही बघत असाल तर उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या पट्ट्यामध्ये सध्या मुसळधार पाऊस चालू आहे, अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस पडू लागलेला आहे त्या ठिकाणी. आणि हे ग्लोबल वॉर्मिंगचं इफेक्ट आहे. म्हणून IPCC नावाची जी आंतरराष्ट्रीय संस्था आहे, युनोची संलग्न शाखा म्हणतो आपण, 1988ला स्थापन झालेली आहे, पॅरिसला मुख्यालय आणि जवळपास 188 देश सदस्य आहे तिचे. इंटर गव्हर्मेंटल ऑन पॅनल क्लायमेट चेंज असं तिचं नाव आहे, ठीक आहे. ही संस्था पर्यावरणामध्ये होत असलेल्या बदलाचं संशोधन करते, निरीक्षण करते, त्याच्याबद्दलचे रिपोर्ट तयार करून जगासमोर मांडण्याचं काम करत असते. तर ह्या संस्थेनं आतापर्यंत पृथ्वीचं जे सरासरी टेम्परेचर आहे, पृथ्वीचं सरासरी टेम्परेचर येतं 14 डिग्री, याच्यामध्ये 1 ते 1.5 डिग्रीना वाढ झाल्याचं नोंद केलेले आहेत. आणि ही वाढ एका देशापुरती नसून जगातल्या सगळ्या देशात नोंदवली गेलेली, म्हणून त्यांनी यांच्यासाठी शब्द वापरलेला आहे ग्लोबल वॉर्मिंग. जागतिक तापमान वाढ. आणि याच्यामध्ये सांगितलेलं आहे की याच्यामुळं उन्हाळ्यामध्ये उष्णतेच्या लाटा येतील, पावसाळ्यामध्ये कमी जागेत जास्त पाऊस पडणार आहे, कमी वेळेत जास्त पाऊस पडणार आहे, या घटना घडणार आहे, महापुराच्या घटना घडत जाणार आहेत. तर याचा परिणाम निसर्गावर आधारित ज्यांची उपजीविका आहेत त्यांच्यावर पडणार आहे. आणि सगळ्यात जास्त निसर्गावर आधारित लोकसंख्या कुठं असेल तर भारताची, शेतीवर आधारित आहे, आणि याचा इफेक्ट सगळ्यात जास्त शेतीवरच होणार आहे, म्हणून भारतावर होणार आहे असं त्यांनी मांडणी केलेली आहे बघा. आणि हे इफेक्ट तुम्ही आता जागोजागी वेळोवेळी तुम्हाला लक्षात यायला लागेल की शेतकऱ्यांचं जागोजागी कसं नुकसान होतंय म्हणून, ठीक आहे. तर याचं उत्तर मुसळधार पाऊस आहे. खाली बघा, खालील विधाने भारतातील हिवाळ्यातील हवामानाची स्थिती वर्णन करतात. हिवाळ्याबद्दलची कोणती स्थिती आहे ते सांगितलेलं आहे इथं, तर बरोबर कोणते कोणते ते सांगतात. उत्तर भारतात कमी तापमान असते हिवाळ्यामध्ये, बरोबर आहे, कारण तिथं बर्फवृष्टी होत असते त्यामुळे तापमान घटत असतं. उत्तर भारतात उच्च दाब असलेला विभाग तयार होतो, बरोबर आहे, कारण तापमान कमी झाल्यामुळे हवा थंड होते आणि थंड हवा थरावर तर संचून जास्त वायुभाराचा पट्टा तयार होतो, त्याला उच्च दाब म्हटलेले त्याने, हाय एअर प्रेशर बेल्ट म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतर हवेचा दाब उत्तरेकडे कमी होत जातो का, अजिबात नाही, वाढत जातो, हे होत जातं, कमी होत जाणार नाही, दक्षिणेकडे कमी होत जात असतो तो, ती म्हणजे हे वाक्य चुकीचं आहे. वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहतात, यस, हिमालयाकडून येतात आणि सागराकडे जात असतात, तर हे वाक्य बरोबर आहे, ते ABD बरोबर आहे. ABD कुठे आहे, हे 3 नंबरचं आहे, ABD. झालंय, आवाज येतोय, लाईट गेलेली इथं त्यामुळं थोडेफार बदल होत असेल, क्लिअर आहे ना. चला ओके, प्रश्न हे संपलेले आहेत आपले, काय हरकत नाही. हे दुसरं एक प्रकरण, आपलं तिसरं प्रकरण संपलेले. आता पहिलं भारताची सामान्य माहिती प्रकरण घेतलेले आपण, त्याच्यावरचे प्रश्न घेतलेले आहेत. नंबर 2ला भारताच्या प्राकृतिक रचनेवर आलेले प्रश्न घेतलेले आहेत. आणि नंबर 3रं प्रकरण झालं मागच्या ह्या लेक्चरमध्ये भारताचे हवामान. तर जवळपास 50-55 प्रश्न तरी आपण या ठिकाणी घेतलेले आहेत आतापर्यंत. तर आता नंतरचं लेक्चरमध्ये आपण पुढचं आता भारतातील नद्या हा एक टॉपिक रीडिंग करून ठेवा तुम्ही, त्याच्याबद्दल जे काही प्रश्न असतील ते प्रश्न आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ, ठीक आहे. या ठिकाणी लेक्चर घेण्याच्या अगोदर दुपारी तुम्हाला थंबनेल टाकला जाईल की बाबा आज लेक्चर आहे की नाही, त्याच ठिकाणी बघून आपण बरोबर 5 वाजता लेक्चर घेण्याचा प्रयत्न करत चालू. सोमवार ते गुरुवार आपला फिक्स टायमिंग राहील, फक्त एखाद्या वेळेस सुट्टी या ठिकाणी काही अपरिहार्य कारण जर आलंच तर त्याच वेळेस घेऊ, नसता शक्यतो सोमवार ते गुरुवार रेग्युलर राहत जाईल आपलं, ठीक आहे. चला थांबू आपण आता.